तर नमस्कार मित्रांनो, फक्त 10वी पास जरी असाल तरी आपण या पदांसाठी अर्ज करू शकताय। पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे। आरोग्य विभाग पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत 102 पदांसाठी भरती घेण्यात आली आणि 19 मार्च ही भरतीची शेवटची तारीख असणार आहे। आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झालाय, पण तरी पण आपण ही माहिती सगळी जाणून घेऊया की पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 21 जागा आहेत। आपण इथं बघू शकताय पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी 21 जागा, त्यानंतर बालरोग तज्ञ पूर्णवेळ 2 जागांसाठी आणि स्टाफ नर्स आहेत 25 आणि एएनएम म्हणजे 10वी नंतर जे एएनएम कोर्स असतो त्याच्यासाठी ज्या त्या नर्स आहेत त्याच्यासाठी 54 जागांची भरती आहे आणि अशा 102 जागांसाठी टोटल ही भरती घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये या भरतीमध्ये आपण इथं बघताय की आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून जे आहेत त्याच्यासाठी MBBS झालेलं असलं पाहिजे। बालरोग तज्ञ जे आहेत त्यांच्यासाठी MD पेडियाट्रिक किंवा DNB असा कोर्स आहे तो झालेला असला पाहिजे। तसेच स्टाफ नर्ससाठी 12वी पास पाहिजे किंवा GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असलं पाहिजे। आणि जर आपल्याला तुम्ही जर त्या कोर्सचा उपयोग करून किंवा BSc नर्सिंग झाले आणि तुम्ही कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये काम केलंय त्याचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर एएनएम काय एएनएम जर झाला असेल तुमचं तर म्हणजे एएनएम साठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर 10वी पास पाहिजे आणि शासनमान्य संस्थेमधून एएनएम तुमचं झालं असलेलं पाहिजे। पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी असेल तर कमाल वयोमर्यादा 60-70 वर्षापर्यंत आहे आणि 60 वर्षाचे जर पुढे असाल आपण आणि अर्ज भरणार असाल तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या म्हणजे फिजिकल फिटनेस असलेलं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे। त्यानंतर स्टाफ नर्ससाठी आहे त्या 65 वर्षापर्यंत कोणीही भरू शकता। त्यानंतर त्याला पण अशीच अट आहे की 60 नंतर जर तुमचं वय असेल आणि तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला तिथं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर एकत्रित मानधन दिलं जाणार आहे। पूर्णवेळ अधिकारी असाल तर 60,000 रुपये, बालरोग तज्ञासाठी 75,000 रुपये, स्टाफ नर्सला 20,000 आणि एएनएम झाला असेल तर प्रति महिना 18,000 रुपये असं दिलं जाणार आहे। त्यानंतर इथं कास्टमध्ये दिलेत अनुसूचित जातीमध्ये 2 पद आहेत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी, तर तुम्ही हे बघू शकताय। त्यानंतर इथं मित्रांनो 7/3 अर्ज सुरू झालेत आणि 19/3 पर्यंत म्हणजे हे अर्ज असणार आहेत। 4था मजला शिवाजीनगर पुणे म्हणजेच नवीन म्युनिसिपल कॉर्पोरेशनची बिल्डिंग 4था मजला शिवाजीनगर पुणे इथं तुम्हाला शासकीय सुट्टी वगळून म्हणजे शनिवार रविवार किंवा एखादी कॅलेंडरमध्ये जे लाल कलर आहे तिथं तिची सुट्टी आहे ती वगळून तुम्हाला तिथं जाऊन हा अर्ज भरायचा आहे। तर मित्रांनो पहिला पत्ता इथं तुम्ही याच्यामधला बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथं कुठं अर्ज जमा करायचा हे समजू शकेल। साधारण पुण्यामधले लोकल जर असाल तर तुम्ही जरूर ट्राय करा जर तुमचं असं शिक्षण झालं असेल, कारण हा अनुभव देखील तुम्हाला त्याचा जो काय 11 महिने जे काय करारात 11 महिने 29 दिवस आहे त्याच्यात तुम्हाला तो अनुभव मिळेल। त्या अनुभवाचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल तर तुम्हाला परत नोकरीसाठी त्याची खूप मदत होईल। त्यानंतर मित्रांनो अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा दाखला, शाळेत सोडल्याचा दाखला किंवा 10वीचा TC वगैरे काही तुम्ही जोडू शकताय। फोटो ID पाहिजे, तुमचा रहिवासी दाखला पाहिजे, शैक्षणिक अर्हता जी असेल म्हणजे आता तुम्ही जर एएनएम करत असाल तर 10वीचं सर्टिफिकेट आणि एएनएमचं सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर इथं तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। त्यानंतर पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग गुण आहेत ते इथं दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकताय सगळी माहिती। त्यानंतर इथं निवडीचे काही निकष दिलेले आहेत त्यांनी की ज्या निकषांच्या आधारे तुम्हाला तिथं नोकरी लागणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो हा फॉर्म आहे म्हणजे आता हा ऑफलाईन फॉर्म आहे, ऑनलाईन कोणत्याही प्रकारचे तुम्हाला फॉर्म भरायचा नाही। आपल्या इथं जाहिरात पहामध्ये यायचं आहे, त्यानंतर लास्टला 4 आणि 5 नंबरचं पान आहे त्याच्यामध्ये जाहिरात क्रमांक टाकायचा, पदाचं नाव तुम्ही कुठल्या पदासाठी भरणार आहे ते पदाचं नाव टाकायचं, तिथं उमेदवाराचं संपूर्ण नाव टाकून वडिलांचं नाव टाकायचं, जन्मतारीख टाकायची, अंकात अक्षरात, राहायचा पत्ता, तुमचं वय, मोबाईल नंबर, ईमेल ID, रहिवासी प्रमाणपत्र आहे का किंवा तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्टचं नाव, विवाहित अविवाहित आहे, 10वी ग्रॅज्युएशन जे काय पदव्युत्तर डिग्री झाली असेल, एएनएम GNM अनुभव असेल तर हे सगळं इथं जोडायचं आहे। सोबत काय काय कागद जोडल्यात ही सगळी इथं 1 ते 14 मध्ये कागद टाकायचे आणि त्यानंतर इथं सही करायचे, अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, दिनांक आणि ठिकाण टाकून तुम्हाला तिथं जाऊन फिजिकली या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला तिथं जमा करायचं आहे। अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण लिहिलं आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, 4था मजला शिवाजीनगर पुणे। आपण इथं पगार दिलेला आहे मित्रांनो। अर्ज 6 मार्चला सुरू झाले तर 19 मार्च याची शेवट तारीख आहे, तर त्याच्या आधी तुम्ही अर्ज करा आणि अर्ज डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला इथं क्लिक करावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं शेवटला आल्यानंतर तुम्हाला 4, 5 आणि 6 या 3 पानांवरती हा अर्ज दिसेल। या अर्जाची प्रिंट काढायची आणि पहिला तुम्ही एकदा भरून त्यानंतर फायनल भरून पहिला एकदा पेन्सिलने भरून घ्या, चेक करा, त्यानंतर फायनल फॉर्म भरा, फोटो लावा आणि हा अर्ज जमा करा आणि त्यानंतर तुम्ही त्याची पोच घेऊ शकताय। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच आपण 500 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करतोय। मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।